नमस्कार. पेरेंटिंग इन द एव्हरीडे सिरीजमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. प्रत्येक मुलाला जन्मापासून शिकायची इच्छा असतेच आणि ते शिकत असतंच. काही मुलं ही ऐका, वाचा, पाठ करा या पद्धतीने शिकतात, तर काही आपण पाहतो की अगदी प्री प्रायमरी मधली मुलं असतात ती उड्या मारत इकडे तिकडे करत शिकत असतात आणि काही मुलं ही चित्र लक्षात ठेवतात. याला वॅक मॉडेल असं म्हणतात. वॅक इज VAK, व्हिज्युअल लर्नर्स, ऑडिटरी लर्नर्स आणि कायनेस्थेटिक लर्नर्स. आपण थोडक्यात बघूयात हे 3 प्रकार लक्षात ठेवण्याचे काय आहेत आणि आपलं मूल याच्यातले कोणत्या नेमक्या प्रकारामध्ये फिट होत असतं हे आपण बघूयात. पहिलं म्हणजे व्हिज्युअल लर्नर्स. ही मुलं वाचण्यापेक्षा आणि ऐकण्यापेक्षा त्यांना पाहून, चित्र बघून त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहतं. म्हणजे काय तर ह्या मुलांना डायग्राम्स नीट लक्षात राहतात. जर का डिटेलमध्ये आपण डायग्राम दाखवला तर त्यांच्या लक्षात राहतं. अशा मुलांना मॅप्स, मॉडेल्स हे जर आपण दाखवले तर त्यांच्या मेमरीमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने फिट होतं. अशी मुलं आपण खूपदा पाहतो की त्यांना लोकेशन्स लक्षात राहतात, चेहरे लक्षात राहतात, पण बरेचदा नावं ही मुलं विसरत असतात. अशी मुलं अभ्यास करताना आपण जर त्यांना कलर कोड्स दिले किंवा हायलायटर्स दिले तर ते त्याचा यूज करून ते छान शिकू शकतात. माइंड मॅपिंग ही जी अभ्यास करायची पद्धत आहे ही सुद्धा खूप छान आहे या मुलांना लक्षात ठेवण्यासाठी. माइंड मॅप्स नेमके कसे करतात हे जर तुम्हाला कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर मला जरूर कळवा. याच प्रकारे एज्युकेशनल व्हिडिओज आपल्याला बऱ्याच ऍप्समध्ये आणि युट्यूबवर पण आपल्याला मिळतात. तर याचा उपयोग करून सुद्धा व्हिज्युअल लर्नर्स जे आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने लॉंग टर्म मेमरी रिटेन्शनचा फायदा होऊ शकतो. पुढचा आहे तो म्हणजे ऑडिटरी काइंड ऑफ लर्निंग. ऑडिटरी म्हणजे जे ऐकून शिकतात. बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्या इथली जी ट्रेडिशनल शिकण्याची पद्धत आहे की टीचर वर्गामध्ये सांगतात किंवा वाचून दाखवतात, हे बघून मुलांना छान लक्षात राहतं आणि जाता जाता ही मुलं पटकन रिकॉल करू शकतात, त्यांचं पटकन मेमरायझेशन होऊ शकतं. सो हे असे ऑडिटरी लर्नर्स जे असतात त्यांच्यासाठी घोकमपट्टी किंवा रोट लर्निंग मेथड ही सुद्धा खूप युजफुल असते. या मुलांना आपण बघतो की यांना टेबल्स खूप पटकन पाठ होतात, स्तोत्र खूप पटकन पाठ होतात. बऱ्याचदा आम्ही रेकमेंड करतो की हे जे ऑडिटरी लर्नर्स असतात त्या मुलांना तुम्ही त्यांच्याच आवाजात एखादं व्हिडिओ रेकॉर्डिंग जर करून ठेवलं एखाद्या विषयाचं, एखाद्या धड्याचं आणि तेच जर या मुलांना ऐकायला दिलं तरी सुद्धा खूपदा या मुलांना पटकन पाठ होतं, जाता जाता ती मुलं ऐकू शकतात. ऑल्सो ह्या मुलांना जर का आपण रिकमेंड केलं की तुम्ही मोठ्यांदा वाचा तर या मुलांना जास्त छान लक्षात राहतं, कारण मोठ्यांदा वाचल्यावर एनिवेज ते त्यांच्या कानावर पडत असतं आणि त्याच्यामुळे अगेन त्यांचं मेमरी रिटेन्शनमध्ये आणि अभ्यासामध्ये या मुलांना त्याचा फायदा होतो. आणि जी तिसरी पद्धत आहे ती म्हणजे कायनेस्थेटिक लर्निंग. कायनेस्थेटिक म्हणजे जी मुलं आपण खूपदा बघतो की काही मुलं एके ठिकाणी बसून अभ्यास करूच शकत नाहीत. अशा मुलांना हिंडत, हलत, डुलत, गप्पा मारत असा हे मुलं अभ्यास पटकन करून जातात. ह्या मुलांना ऍक्च्युअली आपण जर ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मॉडेल जर देऊ शकलो तर त्यांना छान लक्षात राहतं. हँड्स ऑन एक्सपिरियन्स या मुलांना घ्यायला खूप आवडतं, त्यामुळे त्यांना मॉडेल मेकिंग किंवा वेगवेगळे विषयांवर आपण जर एक्सपेरिमेंटल मॉडेल्समध्ये जर आपण ह्या मुलांना एक्सप्लेन केलं, त्यांना जर आपण ऍक्च्युअल डेमॉन्स्ट्रेट करून एखादी गोष्ट दाखवली तर ह्या मुलांना नीट लक्षात राहतं. त्याचबरोबर खूपदा या मुलांना काहीतरी ऍक्टिव्हिटी बेस्ड अभ्यास करायचा असतो, म्हणजे त्यांना हातात काहीतरी फिजिट लागतं किंवा रुबिक्स क्यूब चालतो किंवा बऱ्याचदा या मुलांना डान्स करणं, आउटडोअर स्पोर्ट्स खेळणं सुद्धा खूप आवडत असतं. त्यामुळे अशा मुलांच्या बाबतीमध्ये आपण करिअरचा विचार करताना जरूर कायनेस्थेटिक लर्निंग सुद्धा आपण त्याचा विचार करावा. तसं ग्रॉसली पाहिलं तर आपल्या प्रत्येकाकडे ह्या सगळ्याचं एक कॉम्बिनेशन असतं, पण प्रत्येक मुलाची लर्निंग स्टाईल ही मार्क्ड कुठली तरी डॉमिनंट स्टाईल असते. तर तुमच्या मुलाची कोणती डॉमिनंट लर्निंग स्टाईल आहे हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा. थँक्यू व्हेरी मच. डू कीप फॉलोईंग आवर सिरीज.